जो की तुम्हाला महिन्याला किती रुपये कमवू शकतो असा हा व्यवसाय 20-25 हजार रुपये महिन्याला कमवू शकतो आणि जागेवर बसून तुमचं काम करत असताना म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो वेळ किती देता याच्यासाठी? काय सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तास देतो. मशरूम शेती. खरं तर आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात बाग पिंपळगाव एक गाव आहे आणि त्या गावातील एक शेतकरी माऊली सगळे यांनी या पाचराटाच्या माध्यमातून जो की शेतीतील गोठा आहे त्या गोठ्यामध्ये मशरूम शेतीचा एक व्यवसाय केलेला आहे. मशरूम शेती पाहिल्याच्या नंतर किंवा बऱ्याच जणांना ते कुत्र्याच्या संदर्भातील शब्द वापरताना दिसतात, परंतु ही मशरूम शेती जी आहे ती आज लाखोचा व्यवसाय करताना आपल्याला दिसत आहे. खरं तर या शेतीविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहेत माऊली सगळे यांच्याकडे. खरं तर त्यांच्याशीच आपण परिचय करून खऱ्या अर्थानं त्यांची जी ही काही शेती आहे ती कशा पद्धतीची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुमचा परिचय तुम्ही पहिल्यांदा करून द्या. माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे, राहणार बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर आपण तुमच्याकडे असं म्हटलं जातं की एक जे की सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतो, तशा पद्धतीची कोंबडी तुमच्याकडे आहे असं आम्हाला वाटतंय. हा सर, एक चांगल्या प्रकारचा मशरूम उद्योग आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये पांढरं सोनं आपण त्यामध्ये पिकवतो. आणि मग हे जे काही सोनं आहे हे सोनं आपल्याला या गोठ्यामध्ये पाहायला मिळतं, ज्या गोठ्यात वरून पाचरट हे टाकलेलं आहे. तुम्ही आता हा कपडा वर लावलेला आहे, हा उन्हासाठी म्हणून या ठिकाणी लावलेला आहे. याच्यामध्ये ते पावसामध्ये थोडंफार 1-2 ठिकाणी पाणी जाऊ नये टिपकत होतं म्हणून आपण ते ताडपत्री. खरं तर हे सोनं नेमकं काय आहे हे आपण मध्ये जाऊन पाहूया. खरं तर ज्या पद्धतीने आपण म्हटलं की सोनं आहे आणि हे पांढरं सोनं आहे, खरं तर याची अधिकची जी काही माहिती आहे तुम्ही आम्हाला सांगा. नेमकं याचं उत्पादन किंवा याची कल्पना कशी सुचली किंवा याचं उत्पादन करत असताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, मग हे जे आहे ती लावल्याच्या नंतर किती दिवसांनी येतं, कशा पद्धतीचं बी वापरता, याची सर्व माहिती थोडक्यात आपण सांगा. सर, मला शेतीला पूरक व्यवसाय काहीतरी करायचा होता, त्यामुळे मी ठरवलं होतं की मला इतर मित्रांचा वगैरे सल्ला होता की आपण कोंबडी पालन वगैरे पण खूप चांगल्या प्रकारे करता येतं. पण मी ठरवलं होतं की आपल्याला नॉनव्हेजला पर्याय शोधायचा होता. बर. आणि त्याच्यामुळे मी मशरूम या शेतीकडे वळलो. मशरूम शेतीचा हा व्यवसाय जो आहे याच्यासाठी काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं का? पुण्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे इथे 1 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि रूड सिटी इन्स्टिट्यूट दाभाडे तळेगाव येथे 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. म्हणजे ते प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा इथं तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. परंतु यांचं जे काही रोप ज्याला आपण म्हणतो, बी म्हणतो, हे कुठून उपलब्ध केलं? सध्या सर बी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे आणि लाखे मशरूम श्रीगोंद्याचे त्यांच्याकडून बियाणं आपलं मागवतो. बरं, हे बियाणं आल्याच्या नंतर ह्या ज्या काही बॅग आहेत ह्या ठिकाणी आपण पाहतो, या बॅग तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो आणि किती कालावधीनंतर हे पांढरं सोनं आपल्या समोर येतं? सर, ह्याला सुरुवातीला आपण भुसा स्टरलाइज करून त्याची पॅकिंग करतो. पॅकिंग केल्यामध्ये आपण एक डार्क रूम मध्ये ठेवतो आणि ठेवल्यानंतर 18 दिवसानंतर आपण इथं बाहेर आणून लटकवतो. इथं लटकवल्यानंतर एक 7-8 दिवसामध्ये आपल्याला इथं मशरूम हार्वेस्टिंगला येतात. म्हणजे आता एक मशरूम म्हणजे एका बॅग मध्ये किती किलो पर्यंत, अंदाजे किती किलो पर्यंत? एका बॅग मध्ये 1 किलो पर्यंत मशरूम निघतो. एका बॅग मध्ये त्यावेळेस त्याची 3 वेळेस हार्वेस्टिंग होतं. 3 वेळेस हे तोडता येतं त्या पद्धतीने. हे म्हणजे आता बघा तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या काळामध्ये एक 26 ते 27 दिवसात पहिली हार्वेस्टिंग होते, पुढे 10-12 दिवसानंतर दुसरी होती आणि तिथून पुढे 10-12 दिवसानंतर पुन्हा तिसरी. म्हणजे कमीत कमी 1 महिन्यामध्ये 3 ते 4 किलो पर्यंत हे जातं. जवळपास एक 40 ते 50 दिवसाचा पूर्ण कालावधी जातो. त्याच्यामध्ये 3 हार्वेस्टिंग होतं. बरं, 3 हार्वेस्टिंग तुम्ही म्हणलात की हे 1 किलो पर्यंत येतं एका वेळेस. याचा 3 वेळेस सुरुवातीला एक 500-600 ग्रॅम निघाल. दुसऱ्यांदा ते 300 ग्रॅम पर्यंत निघतं. आणि चौथ्यांदा पण तिसऱ्यांदा पण ते 300 ते 200 ग्रॅम पर्यंत निघतं. बरं, याची मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण किंमत पाहायला जातो, हॉटेलमध्ये जेवताना असेल किंवा, परंतु तुम्ही विक्री करत असताना कशा पद्धतीने करता, कशी किलो काय? 400 रुपये किलोने आपण ते विक्री करतो. हा पनीरचा बॉक्स असतो, त्या एका बॉक्स मध्ये आपण 250 ग्रॅम मशरूम बनवतो आणि ग्राहकाला तो देतो.
देतो. आता तुम्ही ही मार्केटिंग कुठं कुठं करता, कशा पद्धतीनं? आता सुरुवातीला माझा एक रोडला बोर्ड असल्यामुळे मार्केटिंगला तो एक माझा खूप मोठा स्रोत आहे की तो बोर्ड पाहून बरेचसे ग्राहक पण मला माझ्याकडे येतात. आणि सुरुवातीच्या काळात मी मार्केटिंगसाठी खूप प्रयत्न केले, कष्ट घेतले की जे मार्केटिंग तयार करण्याला. आणि ते सुरुवातीचे 2-4 महिने मी मार्केटिंगवर खूप भर दिला, त्याच्यामुळे आता मार्केटिंग करायची मला गरज पडत नाही. परत आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे असे की वेगवेगळे प्रकारचे हे दिसतात मशरूम. मशरूम आता याला काय म्हटलं जातं? याला ऑस्ट्रिटस म्हणून मशरूम आहे, परत त्याला ब्ल्यू मशरूम म्हणून म्हटलं जातं. म्हणजे पहिल्यांदा हे ज्यावेळेस बाहेर पडतं त्यावेळेस ते ब्ल्यू मशरूम म्हणून ओळखलं जातं. आता दुसरं एक इथं मला दिसतं, इथं जे मशरूम आहे त्याला डिझामोर म्हणतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा पिंक मशरूम म्हणून ओळखलं जातं. पिंक, म्हणजे कलर तशा पद्धतीचा हा दिसतोय. समजा अजून दुसरीकडे एक आपल्याला इथं एक मशरूम आहे, ऑलरेडी ते आलेलं नाही. फ्लोरिडा नावाचे मशरूम आपल्याला स्पॉनिंग म्हणजे नवीन पद्धतीचं. इथं मला एक वेगळ्या पद्धतीचं दिसतंय, ह्याला काय म्हटलं बघा? याला फ्लोरोटस साजर काजू मशरूम म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ह्याचा कलर वेगळा आहे, पूर्ण वेगळा आहे. एक करडा कलरचा मशरूम आहे, हे खायला पण खूप भारी आहे, एकदम भारी लागतं. बरं, आता खाल्ल्याच्या नंतर याचं जे काही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की आज बरेचसे जे काही आयुर्वेदाच्या माध्यमातून याच्याकडे पाहिलं जात आहे, तर हे खाल्ल्याच्या नंतर नेमका काय परिणाम होतो, कशा पद्धतीने हे चांगलं आहे? अरे याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक, फेरस, तुमचं झालं नत्र, स्फुरद, पालाश हे सूक्ष्म घटक पण खूप चांगल्या प्रकारे असतात. त्याच्यामुळे शरीराला खूप ते फायदेशीर राहतं. फायदेशीर आहे म्हणजे बघा, विशेष म्हणजे असं मशरूम आहे, याला कोणत्या प्रकारचं फर्टिलायझर, कीटकनाशक, बुरशीनाशक मारले जात. बरं, बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही एखादा व्यवसाय चालू केल्याच्या नंतर तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागतं. तशा काही अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? सुरुवातीच्या काळात जावं लागलं. बघा, आता तुम्ही आता हे बॅग तयार केली, मग ह्या बॅग तयार करत असताना जसं म्हणलं की मी अडचणींना, मग ह्या बॅग वगैरे खराब होण्याचं किंवा काही होण्याचं प्रमाण कशा पद्धती? सुरुवातीला आता जवळ शेती असल्यामुळे इन्फेक्शनचे वगैरे प्रॉब्लेम येतात. म्हणजे इन्फेक्शन वगैरे आलं तर आपण ते बॅग डायरेक्ट बाहेर फेकून. आता ह्याच्यावर काही रासायनिक नाही, काहीच करत नाही, काहीच करायचं. म्हणजे तुम्ही बॅग तयार करत असताना नेमका कशाचा वापर करता? आता ही बॅग आहे, ह्याच्यामध्ये भुस्सा दिसतोय, पण नेमका कशाचा तो भुस्सा आहे? स्टरलाइज करण्यासाठी सुरुवातीला आपण फॉर्म्युलिन वापरतो आणि 22 बुरशीनाशक असतं, त्याचा आपण उपयोग करतो. जे सुरुवातीच्या काळातच असतो की जो त्याच्यामधले असलेले जंतू, कीड आणि बुरशी, जी घातक बुरशी असते ती नाहीशी करण्यासाठी आपण त्याला वापर करतो. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा काहीच विषय नसतो. आता बघा, याच्यामध्ये पाणी वगैरे पुन्हा टाकता का मध्ये, का काही गरज? वरून आपण जसं झाडाला फवारणी करतो तसे आपण ह्याला फवारणी करतो. आता समजा आपल्याला हे मशरूम आज काढायचंय तर कालपासून याचं पाणी बंद. बरं, काढायचं असलं की ह्याचं पूर्णपणे पाणी बंद. आता ह्याचा जो काही तुम्ही जसं म्हटलात की मार्केटिंग आपल्याला बाहेर जाऊन करावं लागेल, परंतु आजपर्यंत मार्केटिंग कोणत्या कोणत्या शहरात किंवा कुठं पर्यंत केलेली आहे? नाही, मी माझ्या जवळच्या गावातच ऑलरेडी मार्केटिंग केली. गेवराई मला 3 किलोमीटरवर आहे, तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे मार्केटिंगला चांगला स्रोत होता. मी तिथं मार्केटिंग सुरुवातीला केली. बीड सारख्या किंवा छत्रपती संभाजी भागातले अधिकारी वगैरे यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मार्केटिंगला. माझ्याकडे पोलीस खात्यातले पण काही कर्मचारी वगैरे आहेत, त्यांचे पण माझे कस्टमर आहेत ते. बरोबर. काही व्यापारी वर्ग आहेत ते पण माझे कस्टमर आहेत. म्हणजे बीड सारख्या, औरंगाबाद सारख्या किंवा आणि संभाजीनगरला वगैरे हे जो माझा रोडला बोरला असल्यामुळे संभाजीनगर वगैरे, बीड वगैरे लोक जेव्हा पाहतात तर ते मला मशरूम घेऊन जातात आणि सांगतात दुसऱ्या वेळेस आम्हाला ऑर्डर देऊ, आम्हाला मशरूम पाठवा. त्यावेळेस मग मी त्यांना पाठवतो. तर तुमच्याकडे आता तुम्ही जर व्यवसाय केलाय, अनेक शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रेरणादायी एक व्यक्तिमत्व म्हणून समोर येत आहात. कारण बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा व्यवसाय चालू केल्याच्या नंतर अडचणी आल्यात, परंतु तुम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्याकडे काही असे शेतकरी येतात का की प्रशिक्षणासाठी? येतात, तसे पण शेतकरी काही येतात, त्यांना पण आपण प्रशिक्षण वगैरे देतो. त्यांची काय फीस वगैरे ठरविलेले म्हणजे त्या पद्धतीने आल्याच्या नंतर तुमचे. परंतु आता बघा, मी अशाही पद्धतीने की 10 बाय 10च्या रूम मध्ये काही मशरूमचे प्लॉट पाहिलेले आहेत. दुसरीकडे काही प्लॉट हे गच्चीवरही तयार केलेले पाहिले. परंतु तुमचा हा प्लॉट पाहिल्याच्या नंतर की पहिल्यांदा असा प्रयोग आहे? सर, माझ्याकडे मी जेव्हा ट्रेनिंगला वगैरे गेलो, बाहेर मशरूमचे मी मोठे मोठे फार्म वगैरे पाहिले. ते लाखो रुपयामध्ये त्यांचा खर्च होता आणि त्यांचे मोठे मोठे वेअर हाऊस वगैरे पाहिले. आणि माझ्याकडे जर मी शेतात जर म्हटलं तर माझ्या लाईट्स पण सुद्धा नव्हते. तर मग मी ठरवलं होतं की आपल्याला कमी खर्चामध्ये आणि टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी
आपल्याला जो उपयोग करावा लागेल त्याचे त्या हिशोबाने मग मी ते गोठा वगैरे बनवला आणि त्याच्यामुळे उत्पादन ते सुरू. आता मला एक विचारायचं आहे की बऱ्याच वेळेस भांडवल, एखादा व्यवसाय उभा करत असताना भांडवल गरजेचं असतं, तशा पद्धतीचं तुमच्याकडे याच्यासाठी तुम्हाला सांगितलं ना की सुरुवातीला मी जे वेअर हाऊस वगैरे पाहिले की माझ्याकडे एक तर पैसा बी नव्हता, लाईट पण नव्हती, माझी साऱ्या गोष्टी मी कुंकवत होतो. मग मी ठरवलं की आपण कमी खर्चामध्ये कसा हा व्यवसाय सुरू करता येईल, त्या हिशोबाने मग मी तो पूर्ण सेटअप तयार केला आणि मशरूम उद्योग सुरू केला. किती कमीत कमी किती खर्च लागला समजा? आता ठीक आहे, तुमची शेती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही आता इथं पाचरट आणलंय, ऊसाचं पाचरट, ते तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा तुमच्याकडे ऊस असलं तर तुम्ही आणलं, ते टाकलंही, तर त्या पद्धतीचा गोठाही तयार केला, परंतु त्याच्या पलीकडे काही वेगळा खर्च करावा लागला का? जवळपास 20 ते 25,000 रुपये पूर्ण खर्च माझा सेटअप बघा. सेटअप उभा करण्यासाठी मग याच्यासाठी ही दोरी असेल, याच्यासाठी हे प्लास्टिक असेल, पूर्ण खर्च म्हणजे 25,000 आपण तुमचा चांगल्या पद्धतीचा एक व्यवसाय, जो की तुम्हाला महिन्याला किती रुपये कमवू शकतो असा हा व्यवसाय. 20-25,000 रुपये महिन्याला कमवू शकतो आणि जागेवर बसून तुमचं काम करत असताना. म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो वेळ किती देता याच्यासाठी? काय सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तास देतो का? बघा, संध्याकाळी फक्त मध्ये एखाद्या वेळेस गिराईक आला तर 5-10 मिनिटं त्यांच्यासाठी तेवढं द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही सकाळी 1 तासात आणि संध्याकाळी 1 तास, अशा 2 तासामध्ये महिन्याला 25,000 रुपये मिळतात. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे, ह्या कल्पकता, म्हणजे ही कल्पना नेमकी कशी सुचली बरं? मला एक तुम्हाला विचारायचंय, कारण अनेक व्यवसाय आहेत, जसं तुम्ही म्हटलं की काही जण म्हटले की कोंबडी पालन. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला म्हणजे कोंबडी पालन वगैरे पाहत होतो की, पण मी ठरवलं होतं की आपल्याला, माझे मित्र पण म्हणत होते कोंबडी पालन वगैरे चांगला व्यवसाय करता येतो. तर तुम्ही एक तर वारकरी असल्यामुळे मी ठरवलं होतं की आपण नॉनव्हेजला पर्याय शोधू. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मग मशरूम क्षेत्रात मध्ये होतो. खरंय, अगदी खरंय. ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, आता इथं जवळपास किती बॅग लटकवल्या आहेत ह्या, तरी या बॅग जवळपास 100च्या पुढे बॅग 100च्या पुढे बॅग आहेत. आणि या बॅगच्या माध्यमातून हे पांढरं सोनं असेल किंवा इथं याला कोणतं सोनं म्हटलं गेलं, याला प्लुरोटस साजर काजू म्हणतात. साजर काजू. आणि या ठिकाणी पुन्हा दुसरी गोष्ट अशी की हा जो आहे हा गुलाबी ऑलरेडी काढला तो रात्री, थोडा आता बाहेर हो, तरी हा गुलाबीच्या माध्यमातून दिसतोय. अशा पद्धतीचं हे सोनं तर आज आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथं जवळपास तिसरी हार्वेस्टिंग आहे. तिसऱ्या हार्वेस्टिंगला बघा ही पिन हेड बाहेर आलेत. त्याच्यात ते बी चारही बाजूला, इथं पण आलेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत, ते तिन्ही बाजूला दिसत. आणि तिथं पुन्हा पलीकडे सुद्धा तुम्हाला पलीकडे सुद्धा मशरूम ऑलरेडी आलेले. तर ते सुद्धा म्हणजे आपल्याला इकडं मशरूम किती दिवसात येतं हे सर? जवळपास 10 ते 15 दिवसात म्हटल्याप्रमाणे, आणि एकदा तोडल्याच्या नंतर पुन्हा 15 दिवसानं 10 ते 12 दिवसात मशरूम येतं सर. हो ना. आणि एका वेळेस 25 ते किती 250 ते 300 ग्रॅम पर्यंत नाही. पहिल्यांदा सुरुवातीला 500 ते जवळपास 1 किलोच्या पुढे, कधी कधी 1 किलोच्या पुढे पण भरतं. हो ना. सुरुवातीला 600 ग्रॅम निघतं, दुसऱ्यांदा ते 400 ग्रॅम वर येतं, आणि तिसऱ्यांदा 150-200 ग्रॅम येतं. म्हणजे जवळपास 1 किलो 1.25 किलो पर्यंत मशरूम. बरोबर. मला तुम्हाला शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन जायचंय, कारण बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या व्यवसायाची जर माहिती तुम्ही इतर शेतकऱ्यांना जर दिली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. मग जे नवीन शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणेन की प्रत्येक जवळपास शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे. मशरूम मध्ये चांगला व्हावे. एकदा ग्राहकांना त्याची चव लागली की ग्राहक पुन्हा पुन्हा मशरूम घेत आहेत. माझ्याकडे असे काही ग्राहक आहेत की एका आठवड्याला 1-1 किलो मशरूम खाणारे पण ग्राहक आहेत. त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये सुरू होणारा एक व्यवसाय आहे चांगला मशरूम उद्योग, आणि तुम्ही या प्रत्येक म्हणजे शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे. खरंय. मित्रांनो, पाहिलं तर तुमच्याकडे जर 25 ते 20 हजाराचं भांडवल असेल आणि चांगल्या पद्धतीचा शेतीला पूरक अशा पद्धतीनं दिवसातून केवळ फक्त आणि फक्त 2 तास द्या आणि महिन्याला 25,000 कमवा. कसा आहे व्यवसाय हे नक्की तुम्ही ही मुलाखत पाहिल्याच्या नंतर आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही, अशा शेतकऱ्यांना मला सांगायचंय की हे पहा, हे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलात की हे पांढरं सोनं आहे, आम्ही तर म्हणतो हे पांढरं नाही, तर तुम्हाला ज्या पद्धतीने मार्केटमध्ये सोनं मिळतंय तशा पद्धतीचा हा भाव इथे तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि ते तुम्ही केलंय. मी तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण तुम्ही नवीन शेतकरी जे आहे, जे व्यवसाय करू इच्छितात अशा शेतकऱ्यांसाठी
प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पुढे येतात. अशाच पद्धतीचं अजूनही काम तुमच्याकडून व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.